आणि एक कॅच सुटते. धावसंख्येला 1 नी वाढ होते. धावसंख्या होती ती 18. खरोखर खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मागाशी सुद्धा वामन यांनी सुद्धा एक चांगली गोलंदाजी करून हॅट्रिक घेतली होती, पण ते थोडेसे पराभूत झाले थोड्या धावांनी. पण आत्ता ज्यांची क्षेत्ररक्षक चालू आहे ते खरोखर सुंदर असे धावा फक्त झाले त्या 18 आणि 17 चेंडूमध्ये 18 धावा झालेल्या आहेत त्या SD स्पोर्ट्सच्या. फक्त 7 चेंडू शिल्लक आहेत. आणि खरोखरच शॉटमध्ये जोर नाही. एक धाव घेत आहेत, दुसरीचा प्रयत्न करतात का बघूया. आणि इथे कुठला ताळमेळ नाही आहे. ताळमेळ नव्हताच, कारण जाऊ का राहू, जाऊ का खाऊ, राहू अशा पद्धतीत त्यांचं धावसंख्या होती ती 19. प्रदीप खरोखर खूप सुंदर अशा आपल्या गोलंदाजीने 3 चांगले विकेट्स. आणि निश्चितच मला प्रेक्षकांच्या चर्चा चालू आहे की पुढच्या राऊंडमध्ये यशस्वी फायटर जांभूळपाडा जाईल असं प्रेक्षकांना असं आहे. कारण 18 चेंडू संपत आहेत, धावा होत आहेत त्या 19 आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना आता फिरोज भाई आलेले आहेत. आपण बघितलं आज रोशन भोजने काही खेळायला दिसत नाही आहेत. 18 चेंडू 19 धावा झालेले आहेत. आणि सर्व मदार त्यांनी काल मॅच काढून दिलेली तिसरी मॅच जग्गू जैन. शेवटचे 6 चेंडू कुणाल कारेकर. वाईट चेंडू. पहिलाच या 3 ओव्हरीमध्ये काही वाईट पडला नव्हता आणि पहिलाच वाईटची धाव भेटते. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या 20 होते. मिथुन लांगी यांच्याकडून या कुणालच्या हॅट्रिकला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जग्गू जैन आणि चांगला फटका आहे. फटक्यात जोर कमी वाटते. कॅच काय कोण घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण 2 धावा मिळतात. निश्चितच धावसंख्या 2 नी वाढते. धावसंख्या होते ती 22. फिरोज जग्गूची जोडी. जग्गू स्ट्राईकला आहे. धावसंख्या 22. धावसंख्या 22 होते. शेवटचे शतक चालू असताना आणि हा शॉट निश्चितच 6 धावांचा शॉट असणार का बघूया. आहा हा किती ताकद काढली होती. सुंदर कॅच राकेश खंडगळे. हा कॅच तुम्ही जबरदस्त घेतलात आणि टाइमात घेतलात. खूप चांगली ताकद पूर्ण ताकदीनिशी शॉट मारला होता, पण जग्गूला दैवाने साथ दिली नाहीये. आणि आता आले ते मिलिंद गोळे. खूप चांगली ताकद काढली होती. टायमिंग खूप सुंदर होता, पण कॅच इतका जबरदस्त घेतला. आणि कुणाल यांना हॅट्रिकला बक्षीस जे मिथुन लांगे यांनी लावलेलं आहे त्यासाठी ते प्रयत्न करतात का बघूया. धावसंख्या 22 होते. लारा मिलिंद गोळे यांचं नाव लारा आहे. हे टोपन नावाने इथे चालतात. संजय सोळंके यांना सुद्धा इथे इक्कू म्हणून लारा आलेले आहेत. क्षेत्ररक्षणात थोडा बदल चालू आहे. धावसंख्या 22 होते. निश्चितच खूप ताकदीशीर शॉट मारण्याचा प्रयत्न होता जग्गू यांचा, पण तो फसतोय. आणि आता शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. काही म्हणजे काहीच असणार आहे. धावसंख्या 22 होते ती SD स्पोर्ट्सची. कुणाल तुम्हाला बक्षीस लावलेलं आहे मिथुन लांगे आणि 1000 रुपयाचं. बघूया. आणि हा सुद्धा इथे कॅच होणार का, बॉल उडून जाणार. आणि हा लाराने आल्या आल्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारून धावसंख्या 4 नी वाढली. धावसंख्या 26. धावसंख्या 26 होते. जरा
बॉल आणून द्यायचा कृपया, बॉल आणून द्यायचा आहे. बॉल आहे तिथे. खरोखरच मिलिंद गोळे यांनी आल्या आल्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारून धावा 4ने वाढवल्या. धावसंख्या 26 होते. आणि लाराने सुद्धा हा दुसरा चौकार लागोपाठ मारतोय का बघूया. आणि हा सुंदर असा मारेला लागोपाठच्या चेंडूवर हा दुसरा चौकार. धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या होते ती 30. निश्चितच लारा जर आधी आले असते तर धावांमध्ये काहीतरी बदल झाला असता. आता खरोखर खूप चांगलं असं फटकेबाजी लाराचे 2 फटके जोर होता. 4 धावा वाढलेल्या आहेत. धावसंख्या 30 होते. सामना आता शेवटचा काही चेंडूचा शिल्लक आहे. आणि हा सुद्धा फटका आहे. फटक्यात जोर आहे आणि तिथं कुठलाही खेळाडू दिसत नाही. आणि लारा यांचा हा लागोपाठचा तिसरा चौकार. धावसंख्या ओढते ती 34. खरोखर लाराने आल्या आल्या सांगितलं की मला उशिरा पाठवलं तरी सुद्धा काय हरकत नाही आहे. पण त्यांनी त्यांच्या धावांना आकार दिलेला आहे. कारण 3 चेंडूमध्ये 12 धावा घेतलेल्या आहेत त्या मिलिंद गोळे यांनी. खूप सुंदर असे फटकेबाजी चालू आहे. 4 साईडला फटकेबाजी चालू आहे. काही म्हणजे काही चेंडू शिल्लक आहेत आता शेवटच्या शतकातील. निश्चितच 3 चेंडूमध्ये 12 धावा वाढवण्यास मदत मिळते. धावसंख्या 34 होते. आणि एखादा मोठा फटका पाहिला तर अजून सुद्धा थोडासा SD स्पोर्ट्सला धावसंख्या होते ती जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष्य आहे. तो यशस्वी फायटर्स जांभूळपाडा संघाला. खरोखर खूप सुंदर अशा गोलंदाजी प्रदीप यांची पाहायला मिळते. 3 धावा देऊन 3 विकेट घेतात. पहिल्या षटकात राजा यांनी 9 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात 7 धावा दिल्या होत्या त्या राजा ओवाळ. आणि आत्ता धावा खूप थोड्या जास्त दिलेल्या आहेत त्या आपल्या कुणाल यांनी. कारण लागोपाठ 3 चौकार त्यांना खावे लागले. आणि धावसंख्या जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 35 धावांचं एक लक्ष्य आहे. निश्चितच धावा खूप कमी सुद्धा म्हणता येणार नाही आहेत आणि जास्त सुद्धा म्हणता येणार नाहीत. योगेश मोरे यांचा सत्कार घेतील आता आमचे मंगेशजी चव्हाण. योगेश मोरे निश्चितच सुधागड तालुक्यात त्यांचं नाव लौकिक आहे असे योगेश मोरे. बाळा गायकवाड यांच्या हस्ते योगेश मोरे यांचा सत्कार चालू आहे. निश्चितच खूप चांगले व्यक्तिमत्व मोरे साहेब यांचा सत्कार करतील. बाळा गायकवाड जी देखिए यहाँ पे 24 गेंदों पे 35 की जरूरत. 24 चेंडू 35 धावा हे लक्ष्य. आता बघूया 9 पावणे 9चा ॲव्हरेज आहे. 6 चेंडूमध्ये 35. 24 चेंडू 35 धावा. आणि यशस्वी फायटरच्या संघ मालकांनी प्रदीप यांना 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं. निश्चितच तुम्ही ते घेण्यात पात्र आहात. कारण आपण हॅट्रिक घेऊन फक्त 3 धावा दिल्या आणि 35 धावांचं जे लक्ष्य आहे हे तुमच्यामुळेच आज दिसते प्रदीप भाई. खरोखर खूप सुंदर अशा गोलंदाजीच्या मुळेच ह्या धावा आज 34 पर्यंत SD स्पोर्ट्सला जाता आलं. जी यह देखिए इसके बाद का जो मुकाबला होगा नरेश 11 करजत वर्सेस अजिंक्य आदित्य अर्णव 11. मैं दोनों कप्तान से गुजारिश करूंगा कि यहाँ पर कप्तान दोनों जन यहाँ पर आइए और टॉस के लिए. और ये टॉस उड़ाएंगे हमारे अजीज दोस्त मोरे साहब. चोवीस चेंडू 35 धावा. स्ट्राईकला
जयंत आणि शैलेश हे लक्ष आहे ते खूप मोठं म्हणता येणार नाही आहे. 35 धावांचं लक्ष आहे आणि क्षेत्ररक्षक सज्ज आहे. निश्चितच पहिला गोलंदाज हा 47-48 वर्षाचा असतो, पण आमचे लारा आहेत ते 51 वर्षाचे आहेत. त्याची दाढीवरनं तुम्हाला कळेल निश्चितच ते 51 वर्षाचे आहेत. आणि देखिए इसके बाद का जो मुकाबला होगा मैं गुजारिश एक बार फिर करूंगा दोनों कप्तान को कि यहाँ पर आइए टॉस के लिए. नरेश 11 कर्जत, आदित्य अर्णव 11. जल्दी आदित्य आइए. अर्णव. चला सामना सुरू करून घ्या. पंच वेळ कमी आहे. निश्चितच खूप सामने इथे खेळवायचे आहेत. आजच फायनल खेळवायचे आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. जयंत आणि शैलेश आणि गोलंदाज आहेत ते मिलिंद गोळे कंसात लारा. धावा पाहिजे 24 चेंडू 35 धावांचं लक्ष आहे. निश्चितच क्षेत्ररक्षक जी देखिए इसके बाद का जो मुकाबला होगा मैं बार बार आपको बोल रहा हूँ कि टॉस के लिए वो दोनों कप्तान भेजिए. आदित्य अर्णव और कर्जत 11 प्लीज टॉस के लिए भेजिए. आदित्य अर्णव के कप्तान यहाँ पर भेजिए. कृपया आदित्य अर्णव यांनी आपला कर्णधार पाठवायचा आहे. कर्जतचा पाठवा. सामना सुरू करून घ्या. अरे बॉल ते अडकतात ग्राउंड मध्ये, तर कोणतरी पाठवा. चला सामना सुरू होतोय. जयंत आणि शैलेश. कर्जत 11 का कप्तान भेजिए यहाँ पे टॉस के लिए. लगातार 6 बार बोल चुका हूँ. देशमुख सर जल्दी आइए टॉस के लिए. आणि लाराचा पहिलाच बॉल. खरोखर खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. फिरोज भाई हे आता पहिल्यांदाच मॅच खेळत आहेत, कीपरच्या भूमिकेत आहेत. निश्चितच हा जे तो थरार आहे हा आता दणक्यात झालाच पाहिजे असं मला सांगितलंय, त्यामुळे मी थोडा आवाज वाढवतोय माझा. आणि पुन्हा हा शॉट सुंदर आहे. शॉट जोर कमी होता. निश्चितच धाव 1 मिळते आणि धावसंख्येला सुरुवात होते ती 1. या धावसंख्येने धावसंख्या होते ती 1. 35चं लक्ष असताना धावसंख्या 1. मिलिंद गोळे वय वर्ष 51 आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे. आपण बघतोय की धावा 35चं लक्ष खूपच कमी म्हणता येईल, पण ह्या कमी धावा आपल्या जिंकण्यासाठी कितपत योग्य आहेत ते आता हे दाखवून देणार आहेत ते SD स्पोर्ट्स. निश्चितच यशस्वी फायटर यांची खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, गोलंदाजी पाहायला मिळते होते आपल्याला. आणि हा सुद्धा कर्जत टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारतायत. निश्चितच या 2 धावा घ्या. या 2 धावाने धावसंख्या वाढते ती 3 होते. आपण बघतोय चांगला फटका होता. फटक्यात जोर होता. 2 धावा निश्चित मिळत आहेत. जो टार्गेट आहे तो आता कमी होतोय. तो आता 32 वर पोहोचतो. धावसंख्या 3 होते. आणि हा सुद्धा चौकार जायचा प्रयत्न आहे का बघूया. आणि चांगला थ्रो 1 धाव घेते, दुसरीचा प्रयत्न करतात आणि दोन्ही धावा सुंदररित्या पूर्ण करतात. धावसंख्या ज्या त्यांना माहिती आहे की आपल्याला जास्त धावा घ्यायच्या नाही आहेत. 24 चेंडूमध्ये 35 धावा म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला 11 धावाच काढायच्या आहेत आणि त्या 11साठी त्यांना मोठा फटका मारण्याचा ते प्रयत्न करत नाही आहेत. पण 2-2 धावा घेऊन धावसंख्या हलवत आहेत ते. धावसंख्या 5 होते. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल चालू आहे. निश्चितच फटके मारण्याचा प्रयत्न ते काही करत नाही आहेत, पण ते 2-2 धावा घेऊन धावफलक हलता ठेवत आहेत. आणि हा सुद्धा फटका आहे. आणि बघूया चांगली फिल्डिंग म्हणते. खरोखर चांगली फिल्डिंग आहे. थ्रो सुद्धा चांगला आहे आणि 2 धावा सुंदर अशा पूर्ण करतायत. चांगली फिल्डिंग होतील प्रवीण गायकवाड यांची, पण धावा काही रोखू शकत नाही आहेत. 2-2 धावा वाढतात. धावसंख्या होते ती 7. निश्चितच त्यांना माहिती आहे की आपल्याला तो टार्गेट आहे तो खूपच 9चा ॲव्हरेज आहे. 6 चेंडूमध्ये 9चा ॲव्हरेज आहे. त्यामुळे ते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत, पण क्षेत्ररक्षक ते अडवत आहेत. धावसंख्या 7 होते. मिलिंद गोळे
धावसंख्या 7. हा सुंदर अशी गोलंदाजी बघा. वयावरचे 51 मिलिंद गोळे यांना सुधागड तालुक्यात चांगले लोक ओळखतात, कारण त्यांच्या बघा फक्त 7 धावा दिल्यात. म्हणजे त्यांच्याकडे 9चा ॲव्हरेज असताना 2 धावा त्यांनी पुढच्यासाठी राखून ठेवले. मिलिंद गोळे उर्फ लारा. लारा यांचा रेकॉर्ड आहे, आपला किल्ला आहे सरसगड, तिथे ते कमीत कमी 10 मिनिटात वरती जातात. अजूनपर्यंत रेकॉर्ड कोणाचाच नाही आहे. आणि खूप सुंदर असे गाईड सुद्धा आहेत. कोणाला सुद्धा सरसगडावर जायचं असेल तर लारा त्यांना काही रुपये न घेता सहज त्यांना मदत म्हणून ते सोडत असतात. मिलिंद गोळे. धावसंख्या 7 होते ती. यशस्वी फायटर लक्ष आहे ते आता फुल 28चं लक्ष आहे. फुल 28 धावा त्या जमवायचे ते 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 28 धावा. निश्चितच आता गोलंदाज असतील ते यमसर, आज का त्यांची बॅट काय तळपली नाही, पण त्यांची गोलंदाजी तळपते काय ती पाहायची आहे. आपण लक्षात घ्यायचं आहे, यात जिंकेल त्यालाच पूर्ण संधी भेटणार आहे ती पुढच्या राऊंडमध्ये, आणि जो हारेल चांगली गोलंदाजी केली होती. अमेरिका रिटर्न ते म्हणतायत, अमेरिका रिटर्न आहेत ते. निश्चितच त्यांचा कुणाल भाई आलेले आहेत. निश्चितच शैलेशच्या जागेवर स्ट्राईकला असतील. मुकेश सरांचे एक फसव्या गोलंदाजीवर ते फसले. मुकेश सर हे त्यांना फसून एक चांगली विकेट मिळते. निश्चितच चांगले गोलंदाज आहेत ते मुकेश सर. धावसंख्या 8 वर एक खेळाडू बाद होतोय तो शैलेश यांच्या स्वरूपात. आणि हा सुद्धा आल्या आल्या खणखणीत षटकार. अमेरिका रिटर्न. रुपयाचं कुणासाठी बक्षीस लावले. मॅच जिंकून द्यायचं आहे. आणि मिथून आणि हा सुद्धा कडक कडक. हा सुद्धा कडक कडक कडक. ये देखिए, अगर इसके बाद तीसरा छक्का आता है तो मिथुन लांगी की तरफ से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा. मोरे साहेबांकडून सुद्धा 500 रुपये
षटकाराच्या हॅट्रिकला बघा धावसंख्या 20 होते, फक्त 15 धावा पाहिजेत, 15 धावा पाहिजेत. आणि आल्या आल्या कुणाल अमेरिका रिटर्न याला म्हणतात, आल्या आल्या 2 चेंडूवर उत्तुंग असे षटकार एम सर यांना मारलेले आहेत. निश्चितच हॅट्रिकला. आणि हा हॅट्रिक नाही पण अरे बापरे, फिल्डिंग बघा निश्चितच जबरदस्त फिल्डिंग आहे, खरोखर सुंदर फिल्डिंग आहे. का सुंदर असा चौकार वाचवला, 2 धावा निश्चित वाचतायत. धावसंख्या होती ती 22. खरोखरच चांगला शॉट होता, शॉट मध्ये थोडी ताकद कमी पडली, पण 2 धावा निश्चित मिळत आहेत. धावा जिंकायला 13 पाहिजेत. 13-13. आणि बघा इथे सुद्धा धाव मिळते. एक चांगला खेळाडू 2 षटकार मारतोय, त्याची स्टंपिंगचा इतका जवळ असताना सुद्धा नेम चुकला फिरोज भाई यांचा आणि 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती 23. जी हाँ, देखिए 12 गेंदों में 12 की जरूरत और कुणाल कारीगर को आखिरी तक रुकना होगा इस मैच को अगर जिताना है तो. अगर कुणाल का कारीगर अगर 2 छक्के जड़ते हैं तो मंगेश भाई चौहान इनकी तरफ से मिला जाएगा 1000 रुपए का इनाम. देखिए एटीएम खुल चुका है. जैसे कुणाल कारीगर ने छक्के जड़े और सारे जो आपको पैसे मिलेंगे वो गूगल के थ्रू मिलेंगे, जीपे किया जाएगा. जीपे कैश और बंदी है. 2 षटकार के लिए 2000 का पारितोषिक. और देखिए इसके बाद अगर लगातार 2 छक्के और जड़ते तो मिथुन लांगी की तरफ से 1000 का इनाम दिया जाएगा. बारह गेंदों में 12 की जरूरत. 12 चेंडू 12 धावा. आणि आता राजा इंदुलकर वैयक्तिक पहिलं संघात तिसरे षटक घेऊन आलेले आहेत. आणि आपल्यासाठी कुणाल भाई आपल्यासाठी खूप पारितोषिक येत आहेत. 2 षटकाराला मंगेश चव्हाण यांनी तुम्हाला 1000 रुपये लावतायत. इथे बाळाराम गायकवाड यांनी तुम्ही मॅच जिंकून दिलीत तरी सुद्धा 1000 रुपये आहेत. मोरे साहेबांकडून 500 रुपये आहेत. निश्चितच पैशाचा पाऊस आहे आणि आपण जिंकल्यावर पुढे तुम्हाला ट्रॉफ्यांचा सुद्धा पाऊस पडणारच आहे. ट्रॉफी लागू आहे, जे जिंकतील त्यांना ट्रॉफी लागू आहेत. सामना सुरू करून घ्या. राजा इंदुलकर 12 चेंडू 12 धावांचं लक्ष आहे. आणि हा बघा मारलेला षटकार आणि फक्त 1 षटकाराची आवश्यकता आहे. देखिए फॉर्म में नजर आ रहे कुणाल भाई कारीगर. उनकी बल्लेबाजी इतनी बढ़िया देखने मिली है, लगातार 3 छक्के जो जड़े हैं. 11 चेंडू 6 धावा. क्या धोनी स्टाइल में फिनिश करेंगे? बढ़िया गेंद यहां पर. 29. कुणालाची इच्छा आहे एक बक्षीस मंगेश चव्हाण 2 षटकाराला लावलं होतं, त्यासाठी ते षटकारच मारतील आणि मंगेश चव्हाण तुमचं बक्षीस घेतील. आणि मंगेश चव्हाणचं बक्षीस घेतात का बघूया. आणि जिंकलेली आहे मॅच. धोनी स्टाइल में खत्म की है. खूप सुंदर अशी मॅच आज संपुष्टात आलेली आहे. 3ऱ्या षटकातच मॅच संपलेली आहे. निश्चितच कुणाल भाई तुम्ही ये इथे बक्षीस आहेत ते घेऊन जायचे. खूपच बक्षिसाचा पाऊस पडलेला आहे. चलिए स्पीड अप कीजिए. इस मैच के बाद मैं आमंत्रित करूंगा हमारे अच्छे दोस्त बाबूशाह सर को. आदित्य अर्णव 11 इनको मैं कहूंगा कि फील्ड पे जाइए, फील्डिंग की तैयारी कीजिए. और इसके बाद हमारे अजीज दोस्त बाबू शाह जिनकी आवाज सुनने के लिए पूरा सुधागढ़ तहसील तरसता है, उनका आगमन यहाँ पर हो चुका है. मैं उनको गुजारिश करूंगा कि यहाँ पर आके कॉमेडी स्टार्ट कीजिए. डीजे कुछ बजाइए, गाना बजाइए.